बहुप्रतीक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी। आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष। अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्ट करत घोषणा। भारत रशिया मैत्रीवर खोचक टिप्पणी। अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचं उत्तर। शेतकरी आणि एमएसएमईचं नुकसान टाळण्यासाठी सगळी आवश्यक पावलं उचलणार। पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी चर्चा करणार। दुपारी संसद भवनात विशेष बैठक। भारतावर टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेची पाकिस्तानसोबत नवी डील। अमेरिकेत तेल साठे विकसित करण्यासाठीचा करार। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची सोशल मीडियाद्वारे घोषणा। संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी। शिवसेना खासदारांसोबत देशभरातील राज्यप्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती। तर फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली। वादग्रस्त मंत्र्यांवरून दैनिक सामनातून मुख्यमंत्री फडणवीस लक्ष। समज देऊन सोडा हा फडणवीस ऍक्ट 2025 असल्याचा चिमटाव। कायद्याच्या प्रेमात पडून अनेक गुन्हेगारांचा भाजप प्रवेश म्हणत डिवचलं। ज्येष्ठ नेते जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम। तुमच्या मनात असलेला सांगलीतला पक्षप्रवेश आमच्या मनात अजून नाही। माध्यमांना मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भाजप प्रवेश। दुपारी 4 वाजता मुंबईत पक्षप्रवेश सोहळा। शिवसेनेचा वर्चस्व असलेल्या जालना मतदारसंघात भाजपला नवं बळ। बीडच्या परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने पूर्ण। न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह त्यांच्या साथीदारांची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। सरकारी जमिनीवरील 2011 पर्यंतची 500 चौरस फुटांवरची अतिक्रमण नियमित करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। 30 लाख अतिक्रमण धारकांना लाभ होणार। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2 शिक्षणाधिकाऱ्यांना अटक। एसआयटीची मोठी कारवाई। दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी। कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप। मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एअर कंडिशन सिस्टीममध्ये बिघाड। पायलट विमानाचं उड्डाण करण्यावर ठाम होता। प्रवाशांच्या विरोधानंतर उड्डाण रद्द। विमानतळावर गोंधळ। भारत इंग्लंड यांच्यात आजपासून ओव्हलवर निर्णायक कसोटी। बेन स्टोक्स दुखापतीमुळे सामन्याला मुकणार। जसप्रीत बुमरालाही विश्रांती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।